जय भीम, मी राणी. आज मी बनवते मेथीची भाजी. सकाळी आणून ठेवली होती, पण साफ करायला मला आठवण आणि फ्रीजमध्ये ठेवली, तिथंच राहून गेली. त्यानंतर बसले मी मेथीची भाजी साफ करायला, पण आयुष मला काही मेथीची भाजी साफच नाही करू देत. भाजी वगैरे साफ करून लागली स्वयंपाक करायला. सर्वात पहिले मी बोंबील तळून घेतले मस्त कुरकुरीत. त्यानंतर लसूण, मिरच्या, टमाटा सर्व एक सोबत टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. त्यानंतर टाकले हळद, मीठ, ते पण मस्त परतवून घेतलं. सर्व परतून झाल्यावर त्याच्यात फ्राय केलेले बोंबील टाकले. बोंबील पण 2-3 मिनिटं चांगले परतून घेतले. लगेच स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून दिली. आज आहे ना मी रश्शावाली मेथीची भाजी बनवते. खूप दिवसानंतर बनवली, म्हटलं मुलं पण खाऊन घेतील. मुलांचं आहे ना टेन्शन नाही, माझ्या काही पण खाऊन घेतात. भाजी एक साईडला ठेवून दिली, म्हटलं सोबतच भाकरी पण करून घेते. भाजी पण बघायचं काम चालू होतं माझं. म्हटलं रस्सा नको आटायला, कारण आम्हाला बाजरीच्या भाकरीत भाजी खायची होती ना. स्वयंपाक करून मी दुकानावर गेली होती. माझ्या आयुषने असं काही कारनामा करून ठेवला होता. पूर्ण पीठ त्याने चेहऱ्यावर लावून घेतलं होतं आणि पप्पांकडे असं काही नाटकं करत होता. त्याच्यानंतर आयुषच्या पप्पांना बसवलं जेवायला. मला खूप काम मी काही बसली नाही जेवायला. आयुषच्या पप्पांचं मुलांचं झालं होतं जेवण. त्यानंतर आथरून पण टाकून घेतलं, कारण सकाळी सोरांची लवकर शाळा असते, तो उठत नाही लवकर. चला मग मी ब्लॉग इथे जॉईन करते. बाय.